नमस्कार मंडळी. मनोबोध या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण मनोबोधातील जो तिसरा श्लोक आहे तो तिसरा श्लोक समजावून घेणार आहोत. आधी आपण तो जो श्लोक आहे तो श्लोक म्हणणार आहोत. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधिवतावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, या श्लोकाचा जो आधी शब्दशः अर्थ आहे ना तो आपण बघूया. या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? समर्थांनी असं सांगितलेलं आहे की आपण भगवंताचं चिंतन सकाळच्या वेळेला केलं पाहिजे. चिंतन झाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामधनं भगवंताचा जप केला पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. सदाचार हा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय श्रेष्ठ असतो, तो आपण कधीही सोडायचा नाही. आणि असा आचरण करणारा जो मनुष्य आहे तो सगळ्या जगामध्ये धन्य ठरतो किंवा श्रेष्ठ ठरतो. हा झाला या श्लोकाचा शब्दशः अर्थ. पण त्याचं निरूपण आपल्याला समजावून घ्यायचं आहे. या पहिल्या चरणामध्ये समर्थांनी जो प्रभाते हा शब्द वापरलाय ना मंडळी, त्या शब्दामधनं एका विशिष्ट वेळेचा उल्लेख केलेला आहे. प्रभात म्हणजे सूर्योदयाच्या 2-3 घटका आधीचा वेळ किंवा आधीचा समय. या वेळेला जर का चिंतन आणि नामस्मरण जर का आपण केलं तर आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय उल्हास मिळतो. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा हा जो प्रभात समयीचा काळ आहे तो वाताचा काळ मानला जातो. मलशुद्धीसाठी हा काळ अतिशय योग्य समजला जातो. आणि पहाटेच्या वेळेला आपण शौच मुखमार्जन केल्यानंतर आपल्या शरीराला एक प्रकारची स्वच्छता, एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचा तजेला येतो. आणि पहाटेच्या वेळेला सारं वातावरण सुखशीतल असतं, शांत असतं, प्रसन्न असतं. अशा वेळेला जर का आपण भगवंताचं चिंतन केलं, रामाचं चिंतन केलं तर त्याच्यापासनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उपयोग होतो. म्हणून प्रभात समय हा समय या ठिकाणी रामदासांनी सांगितलाय. त्या शब्दामधनं त्यांना हा अर्थ प्रतीत करायचा आहे की पहाटेची वेळ ही आपल्या भगवंताच्या चिंतनासाठीची अतिशय योग्य वेळ आहे. परंतु अजून एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते या प्रभाते ह्या शब्दासाठी, की पहाटेच्या वेळी त्या वेळेला भगवंत हा आपल्या सर्व चराचरात व्यापलेला असतो आणि तो आपल्याला तथास्तु तथास्तु असं म्हणत असतो. त्या वेळेला जर का आपण झोपलेले असू तर भगवंत आपल्याला तथास्तु म्हणतो, म्हणजे आपलं एक प्रकारचं नशीबच झोपून जातं. आणि हल्लीची जर का तुम्ही विचारसरणी किंवा जीवनशैली पाहिली मंडळी तर आपल्याला काय दिसतं? उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे हीच आधुनिक जीवनशैली झालेली आपल्याला दिसते. आणि या जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने काय दिसतं की रात्री उशिरापर्यंत पालक स्वतः दूरदर्शनवरती वेगवेगळ्या मालिका बघत बसलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांना साथ संगत कोण करत असतं? त्यांचे स्वतःचे पाल्य, त्यांची मुलं. आणि जर का मुलांची सकाळची जर का शाळा असेल तर मुलांची झोप पूर्ण होत नाही आणि मग मुलं दिवसभर चिडचिड करतात, त्यांच्याकडनं अध्ययन घडू शकत नाही. पूर्ण दिवसाचा जो दैनंदिन वेळ आहे तो चिडचिड करण्यामध्ये विद्यार्थी घालवतात. आणि म्हणूनच मनाला संयमित करण्यासाठी, वळण लावण्यासाठी समर्थांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की प्रभाते म्हणजे सकाळी आपण लवकर उठणं, आपल्या अंगाला ती सवय लावून घेणं अतिशय गरजेचं आहे. एक एक शब्द कसा तोलून मापून वापरून आपल्याला समर्थांनी या ठिकाणी
मनाला काय उपदेश केलेला आहे ते समजून येतं. या पहिल्या चरणामध्येच मंडळी आपल्याला अजून एक शब्द समर्थांनी अगदी अचूकपणे वापरलेला आढळतो, तो म्हणजे चिंतन. प्रभाते मनी राम चिंतित जावा. या चिंतन या शब्दामध्ये आपल्याला आपल्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण करता येऊ शकतं. माझा राम कसा आहे? माझा राम हा सदाचारी आहे. माझा राम हा एकपत्नी व्रती आहे. माझा राम हा मर्यादाशील आहे. माझा राम हा पुरुषोत्तम आहे. माझा राम पितृवचनाला जागणारा आहे. माझा राम रावणासारख्या शत्रूला एक हाती मारणारा आहे. असं प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं स्मरण मी जर का अखंडपणे करत राहिले तर माझ्या हृदयामध्ये सद्गुणांचं पीक यायला लागेल. हे जे चिंतन आहे हे चिंतन आपल्या हृदयामध्ये खोलपर्यंत जाईल. हे जे सद्गुण आहेत हे सद्गुण आपल्या जीवन व्यवहाराला व्यापून उरायला लागतील. आणि पहाटेच्या समयी आपण जर का रामाचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सदाचार सांडायचा म्हटला ना मंडळी, तरी सुद्धा आपल्याला तो सांडता येणार नाही. इतकं महत्व या प्रभात समयीचं आहे आणि त्याचा अगदी अचूक निर्देश समर्थांनी या पहिल्या चरणामध्ये केलेला आहे. प्रभात समयीचं महत्व आणि त्यावेळेला आपल्या भगवंताचं केलेलं चिंतन यांची यथायोग्य सांगड या पहिल्या चरणामध्ये समर्थांनी आपल्याला करून दाखवलेली आहे. कारण पहाटेच्या वेळी आपण जे चिंतन करतो भगवंताचं, त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवनासाठी सदाचारासाठी एक प्रकारचं सुरक्षा कवचच आपल्या भोवती असल्याचा भास आपल्याला होतो. आणि भगवंताच्या चिंतनाची ही प्रतिबंधात्मक लस जर का आपण पहाटेच्या समयी जर का टोचून घेतली तर अख्ख्या दिवसभरामध्ये या भवरोगामध्ये आपण स्वतःचं रक्षण सुद्धा करू शकतो. असा सुद्धा अर्थ आपल्याला या पहिल्या चरणामधनं मंडळी घेता येतो. म्हणजे एक एक शब्दाचं निरूपण किंवा एक एक शब्द का वापरलेला आहे समर्थांनी हे सुद्धा आपल्याला अगदी यथायोग्य पद्धतीने कळू शकतं. आता दुसऱ्या चरणाकडे आपण वळूया. आज जर का मंडळी तुम्ही जर का सगळीकडे बघितलं तर आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली कशी झालेली आहे? अतिशय ताणयुक्त अशी जीवनशैली झालेली आहे. आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी याच्यावरती विविध प्रकारचा ताण सतत आलेला आहे. ताणातच आपण सर्वजण असतो आणि त्याचं पर्यवसान कशामध्ये घडलेलं आपल्याला दिसतं? मग हृदयरोग असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, आम्लपित्त असेल, मलावरोध असेल, अशा विविध विकारांना आज समाजातल्या कित्येक माणसांना तोंड द्यावं लागत आहे. आणि जर का आपल्याला आपल्या शरीराला आणि मनाला स्वस्थ ठेवायचं असेल तर आणि ह्या विकारांवरती मात करायची असेल तर पहाटेच्या वेळी जर का आपण मुखाने रामनामाचा जर का गजर केला, त्याचं भजन गायलं, त्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला आपल्या शरीरावरती आणि मनावरती संयम राखणं अगदी सहजगत्या शक्य होतं. आणि म्हणून चिंतनानंतरची पुढची पायरी आपल्याला समर्थ सांगतात की वैखरी राम आधी वदावा. म्हणजे चिंतन झाल्यानंतर मुखाने तुम्ही राम नाम घ्यायचं आहे, जे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी, मन स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या पूर्वीच्या परंपरेमध्ये ना मंडळी आपल्या प्रातस्मरणीय स्तोत्र आणि भजन, भूपाळ्या अशी गाण्याची पद्धती होती. अगदी मागच्या पिढीपर्यंत हे वळण समाजामध्ये सार्वत्रिक होतं. पण आता वर्तमान काळामध्ये आपल्याला काय दिसत आहे? वर्तमान काळामध्ये हा आचार जो आहे तो लोप पावत चाललेला आपल्याला दिसतो आहे. तरुण पिढी, युवा पिढी जी आहे ती युवा पिढी हे आचार कशासाठी पाहिजेत असं विचारायला लागलेली आहे. बुद्धिवादाच्या जोरावरती किंवा बुद्धिवादाच्या नावाखाली आपण म्हणूया ही तरुण मंडळी आपल्याला विचारते, हे सर्व कशासाठी करायचं?
याचा काय उपयोग आहे, आणि असे प्रश्न विचारून आपल्या समाजातले दैनंदिन व्यवहारातले चांगले आचार आज लोप पावत चाललेले आहेत. बरं, ते आचार जर का लोप पावले तर दुसरे चांगले आचार ही युवा पिढी निर्माण करत आहे का? तर ते निर्माण केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतंय, प्रचंड पोकळी निर्माण होते आहे, नैराश्य वाढू लागलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला समर्थांनी म्हणूनच सांगितलं आहे, आपल्या मनाला दिलासा देण्यासाठी ते म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. रामाचं चिंतन झाल्यानंतर, भगवंताचं चिंतन झाल्यानंतर तुम्ही काय घ्यायचं आहे, मुखानी राम नाम घ्यायचं आहे, भगवंताचं नाम घ्यायचं आहे, की जेणेकरून तुमच्या शरीरालाही सवय लागेल आणि मनालाही सवय लागेल. पण मंडळी, एक सांगू का, आपल्या समाजामध्ये असं काही आपण कोणाला सांगायला गेलो तर आपल्याला काय ऐकायला मिळतं, कोणती विधानं आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. अहो, आमच्याकडे वेळच नाही आहे, आम्हाला इतर इतकी कामं आहेत, मग ऑफिसातली कामं असू देत, घरातली कामं असू देत, की आम्हाला अजिबात ह्या गोष्टी पहाटे उठून करायला वेळच मिळत नाहीये. पण मंडळी, अंतर्मुख होऊन जर का आपण याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं, दिवसामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला जरा तरी वेळ मिळतो, अगदी अल्प स्वल्प वेळ मिळाला तर आपण लगेच आधी काय करतो, आपल्या हातामध्ये मोबाईल घेतो, व्हॉट्सअपवरचे आलेले मेसेज वाचतो, त्या मेसेजला उत्तरं देतो, इंस्टाग्राम फेसबुकवरती आपण त्या ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी पाहत असतो, गॉसिपिंगमध्ये आपण मशगूल असतो, विविध जी टेक्निकल ज्या काही माध्यमं आहेत त्या माध्यमांवरती आपण सतत काही ना काहीतरी सर्च करत बसलेलो असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कळत नकळतपणे वेळ असतो. पण पहाटे उठून भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी मात्र वेळ नसतो. म्हणजे दिवसभर आपण सराव कशाचा करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा, व्हॉट्सअपवरती राहणं, फेसबुकवरती राहणं, गॉसिपिंग करणं वगैरे. आणि म्हणूनच रात्री झोप झाल्यानंतर आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेला आपल्याही न कळत आपण हातामध्ये आधी मोबाईलच घेतो, कारण दिवसभर आपण त्याचीच सवय लावलेली असते हो. पण जर का आपण आपल्या मनाला व्यवस्थित संयमित करून आणि शरीराला तशी सवय जर का आपण लावली, पहाटे उठून रामचिंतन करायची, भगवत चिंतन करायची आणि नामस्मरण करण्याची, तर मात्र आपल्याला समर्थांनी जे सांगितलेलं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, हे 2 चरण आपण आपल्या मनाला अतिशय योग्य प्रकारे लावण्यामध्ये कामी लावले असं म्हणता येईल. आता या 2 चरणांचा अर्थ मंडळी समजावून झाला. तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघा, सदाचार हा थोर सांडून येतो. मुळात सदाचार म्हणजे काय हे समजावून घेणे इथे गरजेचं आहे. म्हणून मी अगदी सुरुवातीला म्हटलं की प्रत्येक शब्द समर्थांनी इतका तोलून मापून वापरलेला आहे की प्रत्येक शब्दाच्या अर्थाभोवती, भावार्थाभोवती फिरताना आपल्याला काही ना काहीतरी बोध समर्थ देऊन जातात. समर्थांच्या मते सदाचार म्हणजे सत्संकल्प. कोणत्याही पापाला आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही असा दृढ निश्चय केल्यानंतर सदाचाराकडे मन वळायला लागतं. सदाचार म्हणजे चांगलं आचरण. सदाचारात सत आहे, सदाचारात सत्य आहे. सत्य काय आहे याची प्रखर जाणीव झाल्याखेरीज आपल्या मनामध्ये सदाचार निर्माण होत नाही. पण आज समाजामध्ये आपल्याला कधी कधी काय दिसतं की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, फायद्यासाठी लोक सदाचरण करताना दिसतात. पण समर्थांना असा सदाचार अभिप्रेत नाही. दिखाऊ सदाचार हा समर्थांना मनस्वी तिटकारा आणणारा आहे, त्यांना तो बिलकुल पसंत नाही. समर्थांच्या मते जो सदाचार आहे ती धारणा आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, तरच ती कृतीमध्ये उतरणार आहे. आणि असं घडलं तरच आपल्याला स्वतःला आणि समाजाला, म्हणजे व्यक्तीला आणि समष्टीला, असं समर्थांना अभिप्रेत आहे, व्यक्ती आणि समष्टीला या सदाचाराचा उपयोग होणार आहे.
मंडळी, मध्यंतरी मी एक पुस्तक वाचत होते डॉक्टर यशवंत पाठक यांचं. त्यांनी या सदाचाराबद्दल लिहिताना एक अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे. आपल्या सदाचाराच्या या निरूपणामध्ये ते आपल्यासमोर मांडावंसं वाटतं. त्या पुस्तकामध्ये मनाच्या श्लोकांचं मर्म असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर यशवंत पाठक असं आपल्याला सांगतात, मनाला हिंडू द्यायचं असेल तर दासबोधाच्या अंगणामध्ये हिंडू द्यावं, ज्ञानेश्वरीच्या आजान वृक्षाखाली खुशाल खेळू द्यावं, एकनाथी भागवत जे आहे त्याच्या वाळवंटामध्ये नाचू द्यावं आणि गाथेच्या अभंग डोहामध्ये मनसोक्त डुंबू द्यावं. ही सदाचरणाची अंगणं आहेत किंवा हे सदाचरणासाठी दाखवलेलं अंगण आहे. ही ती उदाहरणं आहेत असं यशवंत पाठकांनी नमूद केलेलं आहे. अगदी हे खूप अचूक आणि तंतोतंत उदाहरण या सदाचारासाठी आपल्याला समजून येतं. समर्थांना हाच सदाचार अभिप्रेत आहे. पण सतत संसारातल्या नको त्या गोष्टी मान्य करत गेल्यामुळे आपल्या मनाला किंवा स्वीकारत गेल्यामुळे आपल्या मनाला कोडगेपणाची चटक लागते. त्यातून मत्सरी दांभिकता निर्माण होते आणि त्याच्यामुळे मनाची निकोप वाढ होऊ शकत नाही मंडळी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाच्या विशुद्ध बैठकीतून सदाचार फुलतो आणि तसा तो फुलवला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदाचार हा थोर सांडून येतो. लक्षात येतंय मंडळी आपल्या की किती अचूक बोध, अचूक मार्गदर्शन मनाला समर्थांनी केलेलं आहे, सहजगत्या केलेलं आहे. पण प्रत्येक शब्दामध्ये किती वजन आहे, किती अर्थ भरलेला आहे हे सुद्धा आपल्याला कळून येतं. आणि आपलं आचरण जर का शुद्ध झालं आणि शुद्धीवर राहिलं, लक्षात घ्या हं, आपलं आचरण जर का शुद्ध झालं आणि शुद्धीवर राहिलं तर असा सदाचार आहे, अशा सदाचारामध्ये सुसंगती निर्माण होते. आणि मग मला सांगा, जो रामाचं चिंतन करतोय, जो रामाचं नामस्मरण करतोय, जो सदाचारामध्ये वावरतो आहे किंवा सदाचार आपल्या जीवनाचा प्रधान हेतू ज्या माणसाने ठेवलेला आहे त्या माणसासाठी मग चौथा चरण आहे, जनी तोची तो मानवी धन्य होतो. असं सर्व आचरण करणारा मनुष्य लोकांमध्ये, संपूर्ण जगामध्ये धन्य होतो, श्रेष्ठ होतो, श्रेष्ठ ठरतो असं या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. म्हणजे समर्थ चौथ्या चरणात फलश्रुती सांगतात. पहिल्या 3 चरणांमध्ये कसं वागायचं हे सांगता सांगता त्याचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे, जीवनामध्ये त्याची काय फलश्रुती आहे ते सांगतात की आपण संपूर्ण जगामध्ये धन्य होतो किंवा श्रेष्ठ ठरतो. लक्षात येतंय वाचक हो, प्रेक्षक हो तुमच्या हे. आता मला या सगळ्या श्लोकाचं मर्म एक 2-3 वाक्यामध्ये परत एकदा आपल्यासमोर थोड्याशा वेगळ्या अँगलनी किंवा दृष्टीने मांडावं असं वाटतं. ते म्हणजे असं, या श्लोकामध्ये, या 3ऱ्या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितलंय माहितीये का? समर्थांनी सांगितलंय तुमचा विचार, तुमचा उच्चार आणि तुमचा आचार याच्यामध्ये एकसूत्रता पाहिजे. हे या 3ऱ्या श्लोकाचं मर्म आहे असं मला खचितच वाटतं. कसं काय बघा बरं, की समर्थांनी आधी काय सांगितलेलं आहे की पहाटे उठल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं तुम्ही चिंतन करायचं, म्हणजे प्रभू रामाचाच तुम्ही विचार करायचा. नंतरची पायरी त्यांनी काय सांगितलेली आहे? नंतरची पायरी त्यांनी सांगितलेली आहे की वैखरी राम नाम घ्यायचं, म्हणजेच रामाबद्दलच बोलायचं किंवा रामाबद्दलचाच उच्चार करायचा. आणि 3रं त्याने आपल्याला काय समजावून दिलेलं आहे की सदाचार जो आहे तो सदाचाराचं वागणं म्हणजेच प्रभू रामचंद्रांसारखं आचरण करणं. बरोबर आहे, प्रभू रामचंद्रांसारखाच आचार करायचा. म्हणून मी म्हटलं की विचार, उच्चार आणि आचार यांची सांगड अतिशय योग्य पद्धतीने समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी समर्थांनी आपल्यासमोर उलगडून दाखवलेली आहे.
मग हा जर का श्लोक, या श्लोकाचा जो भावार्थ आहे, या श्लोकाचं जे निरूपण आहे, ते जर का आपण आपल्या कृतीमध्ये आणलं तर खरोखरच समर्थांना जे भक्कम मन, जे सामर्थ्यशाली मन अभिप्रेत आहे, तशी मनं घडायला लागतील आणि मंडळी आजच्या समाजामध्ये अशा मनांची नितांत गरज आहे. आणि अशी सशक्त मनं, अशी सदाचारी मनं जर का आज घडली तर निश्चितच त्या योगे समाजाला आणि आपल्या राष्ट्राला त्याचा जास्तीत जास्त उपयोग करता येण्यासारखा आहे. मंडळी, आज आपण मनोबोधातला जो तिसरा श्लोक आहे त्याचं निरूपण समजावून घेतलं. तुम्हाला जर का हा श्लोक आवडला असेल तर ह्या आपल्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे आपलं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि तुमची जी आप्त परिचित मंडळी असतील, या मंडळींना सुद्धा आपल्या या चॅनलची लिंक नक्की पाठवा. धन्यवाद.